सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. समाजात अनेक पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी अथक परिश्रम घेतात. अशा वेळी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा होतो. या सामाजिक भावनेतून विनायक वसंत पाबळे फाउंडेशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोट येथे शालेय शैक्षणिक साहित्याचं अत्यंत उत्साहात वाटप करण्यात आलं. या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली आहे. स्वागत गीत आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेतील इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुमधुर सुरात स्वागत गीत गाऊन उपस्थित पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं स्वागत केलं. मुलांच्या या सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकून घेतली. 420 शैक्षणिक वस्तूंचं वितरण. या उपक्रमांतर्गत विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील 60 विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये शालेय बॅग, वह्यांचा संच, स्टेशनरी किट, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, चित्रकलेची वही आणि कलर स्केच पेन प्रत्येक विद्यार्थ्याला मिळून एकूण 420 शैक्षणिक वस्तूंचं वितरण करण्यात आलं. नवीन शैक्षणिक साहित्य हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाला परिसरातील आणि फाउंडेशनचे अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्य उपस्थिती पाबळे फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक वसंत पाबळे, मनोज सूर्यवंशी, मिनेश मसणे, तसंच फाउंडेशनचे मयूर, कौस्तुभ, प्रवीण ढोले आणि किशोर, ग्रामस्थ व महिला प्रतिनिधी मीरा मसणे, सुवर्णा मसणे, मोहन मसणे, रुचिता मसणे, हिराबाई हांडे, प्रणाली मसणे, नरेश मसणे, प्रकाश मसणे, स्वप्नील मसणे, अरुण थोरवे, तानाजी मसणे आणि एकनाथ मसणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अनिल जोशी आणि सहशिक्षिका सानिका हांडे यांनी फाउंडेशनच्या या कार्याचे आभार मानले आणि उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं. फाउंडेशनच्या या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि आंबोट गावातील ग्रामस्थांनी विनायक वसंत पाबळे फाउंडेशनचे विशेष आभार मानले असून हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय. नमस्कार, माझं नाव विनायक वसंत पाबळे आणि विनायक वसंत पाबळे ही फाउंडेशन ही स्थापना यासाठी केली आहे की गरजू मुलं प्लस आपलं समाजसेवा आणि शिक्षण, आरोग्य याला बळ मिळण्यासाठी आपण केलेली आहे. आणि संकल्पना म्हणजे जवळपास माझे वडील ते म्हणजे असे गोरगरिबांना भरपूर मदत करायचे, तर ते आता हयात नाही आहे, तर त्यांचे विचार मी पुढे घेऊन चाललो आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून. हे स्कूल बॅग मग पूर्ण किटच दिलं आहे त्यांना, पेन, पेन्सिल, बुक्स, कलर्स, वॉटर बॉटल, टिफिन, म्हणजे 2 वर्ष त्यांना काय बघण्याची काय हे नाही असं. त्यांनी आम्हाला परिपत्रक त्यांच्याकडनं लिहून द्यावं. आमच्या परीने जेवढी मदत करण्यात येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू. 100% करण्यात येईल, पण कमी जास्ती नाही, जास्तीच होईल. आणि याच्यामध्ये कोणताही पॉलिटिकल हेतू नाही आहे, आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही किंवा काय नाही. हे मला ह्या गोष्टी लहानपणापासून आवडतात करायला, तर मी ते करतो आहे बस. कारण अगर तुम्ही मला बोलाल की काहीतरी म्हणजे करोड रुपये देतो आणि तुला खूप, तर त्यांनी मला एवढी खुशी होत नाही. पण ही जी गोष्ट करून जे मनामध्ये समाधान आणि आनंद होतो ना, तर ते म्हणजे शब्दात नाही व्यक्त करता येणार. त्याच्यामध्ये काय हेतू नाही आहे, फक्त हेल्पिंग हेतू हाच आहे बस. लहान होतो आम्ही, तर असेच गाव आमचं नाशिक, तर तिकडे आम्ही जायचो, तर असेच तिकडे शाळा असायच्या. मला ते आठवतं लहानपणी, तर मी पण असं द्यायचो, म्हणजे मी बसायचो असं त्यांच्यामध्येच. ते काय चाललं आहे काय कळायचं नाही, पण हळूहळू म्हणजे असं कळलं की वडील हे करायचे, तर त्यांच्या पावलावर पाऊल चालून मी पुढं आता हे कार्य करत आहे. आता आम्ही पूर्ण ऑलमोस्ट कर्जत कवर करणार आहे, जिकडे जिकडे काय लागतात. आता मी जवळपास मला एक फोन आला होता गावावरून की तिकडे मुलींना घालायला चपला नाही आहे, म्हणजे इतकी गरीब परिस्थिती आहे. तर तिकडे आपण जे काय शक्य होईल, कपडे किंवा अन्नदान किंवा पुस्तकं किंवा शिक्षण सगळे आपण ऑलमोस्ट ऑल कर्जत आपण कवर करणार आहे. मी हेच आवाहन करेल की हे छोटे मुलं जे आहे ते आपलं उज्ज्वल भविष्य आपल्या देशाचं, तर ते शिकले तर आपला देश घडेल बस, बाकी काय विषय नाही. सर पाबळे हे माझे आता 2 वर्षापासून मित्र आहेत. तसे माझे ते कंपनीतही पार्टनर आहेत आणि काही बिझनेस आम्ही एकत्र मिळून करतो. पण त्यांच्याशी भेटल्यानंतर मला एक कल्पना झाली की आपण गरीब मुलांसाठी काहीतरी करू शकतो. तर सर 2 वर्षापासून आधी करत होते, आता आम्ही वर्षापासून त्यांच्याबरोबर जुळलेलो आहोत. तर ते वर्षापासून गरीब विद्यार्थ्यांसाठी बरंच काही करतात. त्यांना फक्त फोन करण्याची खुटी आहे की बाबा हे आपल्याला काम करायचं आहे.
त्यांचा पहिल्या सेकंदाला तुम्ही हे काम करून घ्या, काय लागेल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत आत्ताच्या क्षणाला. आणि त्यांच्या आता एक संकल्पना अशी आहे की कर्जतमध्ये जेवढ्या जिल्हा परिषद शाळा असो किंवा गरिबांचे विद्यार्थी असो, काही काम असेल शाळेतलं, त्यांनी फक्त आम्हाला एक परिपत्रक द्यावं की बाबा आम्हाला हे काम करून हवं आहे, आम्ही ते दुसऱ्या क्षणाला करू. आमच्याकडनं होत नसेल तरी 100% नाही 1000% आम्ही प्रयत्न करून ते पूर्ण करणार म्हणजे करणार, असा त्यांचा ध्यास आहे आत्ताचा. असाच फायदा झाला पाहिजे हीच संकल्पना आम्ही आता घेऊन बाहेर निघालो. बाकी सगळे फायदा घेतातच आहेत, बरोबर की नाही. गरीबाला 2 टाईमचं जेवण नाही मिळालं चालेल, पण शिक्षण मिळायला पाहिजे आणि शिक्षणाला लागणारा जो खर्च असेल तोही आम्ही द्यायला तयार आहे आत्ताच्या पोझिशनला. प्लस त्यांना लागणारं जे साहित्य असेल ते सुद्धा आम्ही देणार. फक्त आमच्यासमोर त्यांनी व्यक्त व्हा की आम्हाला ही व्यक्तीची म्हणजे ह्या व्यक्तीची गरज आहे किंवा ह्या साहित्याची गरज आहे किंवा ह्या पुढच्या समाजासाठी आम्हाला हे लागेल, तर आम्ही ते पूर्ण द्यायला तयारी आमची आत्ता पण आहे सर. तुम्ही म्हणाल. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.